विकास लवांडे यांनी आज पुण्यामध्ये शरद पवार यांची भेट घेणार असल्याचं समजतंय। दरम्यान त्यांची भेट झाल्याची माहिती आता समोर आलेली आहे। विकास लवांडे यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे। पुण्यामध्ये मोदी बागेत ते भेटीसाठी आज गेले होते। त्या दोघांची भेट झालेली आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केलेल्या विधानावरून त्यांच्यावर काल शाईफेक झाली होती आणि त्या शाईफेकीनंतर आज त्यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे। भेटीनंतरची दृश्य पाहताय तुम्ही। विकास लवांडेंनी आज पवारांची भेट घेऊन नेमकी काय चर्चा केली आहे काही वेळातच आपल्याला समजेल। पोलीस स्टेशन समोर शरद पवार साहेबांनी काल मला फोन करून बोलावून घेतलं होतं, परंतु रात्री मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला जो माझ्यावर जो काय जीवन घेणा हल्ला झाला होता त्या संदर्भात सत्याग्रह सुरू होता आणि पंचनामा वगैरे पोलिसांचा, त्यामुळे मला उशीर झालेला होता। रात्री मी येऊ शकलो नव्हतो। त्यामुळे साहेबांचा रात्री पुन्हा फोन आला की उद्या सकाळी तुम्ही या, म्हणून मी आत्ता साहेबांच्या निरोपावरून मोदी बागेत साहेबांना घरी भेटायला आलो। साहेबांनी सगळा घटनाक्रम समजावून घेतला। जो काय हल्ला संग्राम भंडारे आणि त्या गुंडांनी माझ्यावर केलेला होता त्या संदर्भातली सगळी माहिती मी साहेबांना इत्यंभूत सांगितली, पूर्ण घटनाक्रम सांगितला। आणि गेले महिना दीड महिना वारकरी संप्रदायाची जी काय घुसखोरी आहे, वैचारिक घुसखोरी, त्या संदर्भातला सुद्धा आढावा साहेबांनी माझ्याकडून घेतला। वारकरी संप्रदायातील कुणाची काय मतं आहेत किंवा माझ्या कुटुंबाचं काय मत आहे, ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडनं माहिती घेतल्यानंतर साहेबांनी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते साहेबांना फोन करून या घटनेचं गांभीर्य सांगितलं। आणि मी राज्यभर फिरत असतो, व्याख्यानं देत असतो, प्रतिक्रिया देत असतो, तर माझ्या संरक्षणाची सुद्धा मागणी पोलीस महासंचालकांना पवार साहेबांनी केलेली आहे। त्याच पद्धतीनं पुणे पोलीस आयुक्तांना सुद्धा अमितेश कुमार साहेबांना पवार साहेबांनी फोन केला।